गणपती बाप्पाचे आगमन होऊन 10 दिवस उलटून गेलेले आहेत. गणपतीच्या आरत्या आणि भजनाने आपले वातावरण पूर्ण गणपतीमय झालेले आहे. आता अशा या बाप्पांना निरोप द्यायची वेळ आलेली आहे. तर या अशा लाडक्या बाप्पासाठी मी एक बनवली आहे खास एक मिठाई. फक्त 2 इन्ग्रेडियंट्सपासून बनवली आहे खास मिठाई. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं रेखाज मराठी किचनमध्ये स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे ओल्या नारळाची बर्फी. तर त्यासाठी मी इथे 2 मीडियम साईजचे नारळ घेतलेले आहेत आणि ते खवून घेतलेले आहेत आणि त्याचा फक्त मी व्हाईट पोर्शन घेतलेला आहे. तर इथे हे ओलं खोबरं जे आहे ते 2 बाऊल आहे आणि 1 बाऊल भरून मी घेतलेलं आहे कंडेन्स मिल्क. हे 2च इन्ग्रेडियंट्स इथे लागतात. आणि वेलची पूड घेतलेली आहे आणि लागेल आपल्याला 2 चमचे तूप. तर आता हे जे ओलं खोबरं आहे ते मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे. अगदी 5-10 सेकंदच फक्त आपल्याला ते पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे. जास्त फिरवायचं नाही आहे, नाहीतर त्याची पेस्ट होईल. इथे मिश्रण बारीक करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे मी गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये घालून घेऊया 2 चमचे तूप. आणि इथे मी एका प्लेटला पण तूप लावून घेत आहे, ज्याच्यावरती आपल्याला बर्फी सेट करायची आहे. व्यवस्थित पूर्ण प्लेटला तूप लावून घ्या, म्हणजे आपली बर्फी खाली चिकटणार नाही. आता ही प्लेट आपण बाजूला ठेवूया. इथे आपलं तूप गरम झालेलं आहे. यामध्ये आता आपण घालून घेऊया नारळाचा जो आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे. आता हा ओल्या नारळाचा चव आहे तो आपल्याला छान कोरडा सुका होईपर्यंत आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे आणि शक्यतो या खोबऱ्याचा रंग बदलणार नाही, अशा प्रकारे तुम्ही तो भाजून घ्यायचा आहे. सतत ढवळत राहा. एक 7-8 मिनिटांनी आपला हा चव छान भाजून कोरडा असा तयार होतो. इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट देखील वापरू शकता, पण ओल्या नारळाचा चव वापरल्याने आपल्या बर्फीची चव फारच छान लागते. तर तुम्ही बघू शकता आपला हा चव जो आहे तो छान कोरडा झालेला आहे, सुका झालेला आहे. आता मी त्यात घालून घेते कंडेन्स मिल्क. पूर्ण ह्यात घालून घ्या. आता एक 5-10 मिनटं आपल्याला हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आणि शिजवून घ्यायचे आहे. घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे. या प्रमाणातनं आपली अर्धा किलोची अशी स्वादिष्ट अशी बर्फी तयार होते. सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचे. तुम्ही आता त्यामध्ये घालूया आपण 1 चमचा वेलची पूड. एक 5 मिनिटे झालेली आहेत. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण घट्ट होत आलेलं आहे. छान ढवळून घ्या. आपलं मिश्रण वड्या करायला आता परफेक्ट झालेलं आहे. आता मी इथे गॅस बंद करते. तर या मिश्रणाच्या आता आपल्याला वड्या करायच्या आहेत, पण लगेचच करायचं नाही. एक 5 मिनटं जाऊ द्या. मिश्रण थोडं थंड होऊ द्या. पूर्ण थंड करायचं नाही आहे. 5 मिनटं झालेली आहेत. त्यानंतर मिश्रण आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि चमच्याच्या साहाय्याने ते थापून घ्यायचे. जरा जाडसरच ठेवा, कारण आपण ही बर्फी बनवतो. मिश्रण अजून आपले गरमच आहे. छान थापून झालेले आहे. आता वर
पिस्ता आणि बदामाच्या साहाय्याने गार्निश करूया आपण. चमच्याच्या साहाय्याने प्रेस करून घ्या. अजूनही आपले मिश्रण गरमच आहे. 5 मिनिटांनी 5 मिनिटानंतर आपण सुरीच्या साहाय्याने याच्या वड्या करून घेऊया. 5 मिनिटे झालेली आहेत. मी आता कट करून घेत आहे. मी ते स्क्वेअर शेपमध्येच बर्फी करून घेत आहे. तुम्हाला हवा तो शेपमध्ये ते कापू शकता. सुंदर अशी बर्फी तयार झालेली आहे. या वड्या आता आपल्याला लगेच काढायच्या नाही आहेत. अजून एक 5-10 मिनटं हे मिश्रण आपल्याला सेट करून द्यायचे. ही प्लेट मी आता फ्रीजरमध्ये ठेवत आहे 5 मिनटं. त्याच्यानंतर आपण त्या वड्या काढूया. 5 मिनटं झालेली आहे. आपली बर्फी व्यवस्थित सेट झालेली आहे. ती आता सर्व करूया. तर या प्रमाणामध्ये ही अर्धा किलोची ओल्या नारळाची बर्फी तयार होते आणि गणपतीला आपण नैवेद्य म्हणून दाखवू शकतो. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही रेसिपी ट्राय करा. माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.